नमस्कार माझ्या शेतकरी बंधूंनो. मोहिते मानसिंग या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. या हळदीवरची अमावस्येची फवारणी आपली सुरू आहे. 3 गडी आपले फवारणी करतात. सकाळपासून जरा पाऊस येते आणतच होता. मग जरा थांबायचं, जरा पाण्यावरचं पाणी जाऊ द्यायचं, मग परत मारायचं, असं ते सगळं चालू आहे कार्यक्रम सकाळपासून. आणि तुम्हाला ह्याच्यामध्ये प्रोपेक्स सुपर घेतलंय आणि M45 आणि एक सेवर घेतलंय. हो, इथे तुम्हाला ते दिसतंय सगळं ह्याप्रमाणे. M45 आहे, प्रोपेक्स सुपर आहे आणि एक पानावर चिकटून राहा म्हणून स्टिकर एक आहे. बॅरलमध्ये पाणी आहे इथे केलंय आणि 15 लिटर पंप आहेत ते 15 लिटरच्या पंपाला मित्रांनो 25 मिली प्रोपेक्स सुपर घेतलं आणि 30 ग्रॅम M45 घेतलं आणि त्याच्यामध्ये स्टिकर घालून अशा प्लेन फवारण्या सुरू आहेत. त्याच्यामध्ये इतर काहीही घातलेलं नाही आणि काही घालायचं पण नाहीये. आणि आता ह्या फवारण्या म्हणजे हे आपण रोग होऊ नये म्हणून एखादी लस घेतो ना, तशा प्रकारच्या ह्या फवारण्या आहेत. आज अमावस्या आहे, आज ही फवारणी घेतोय. आज आपल्याला गडी पण आम्हाला आज मिळाले. गेल्या वेळेची फवारणी पावसामुळे जरा वाया गेली, कारण फवारणी केली आणि परत पाऊस आला. तर मित्रांनो, महिना ठरवून महिन्याला फवारण्या घ्या, कारण ह्या फवारण्या फार महत्वाच्या आहेत. रोग आल्यानंतर घ्यायचा पुन्हा तो डॅमेज होतं, नुकसान होतं, मग ते परत दुरुस्त करायचं, असं करत बसण्यापेक्षा ते नुकसान झालेलंच असतं. म्हणून फवारण्या दर महिन्याला घ्या, चुकवू नका. तेही आता 3 महिन्यापर्यंत लागणीपासून 3 महिन्यापर्यंत स्पर्शजन्य घ्या. जे M45 किंवा डायथेनजेड 78 वगैरे असं घ्या. आणि नंतर आपल्याला आंतरप्रवाही बुरशीनाशक घ्यायचं आहे. तेही नंतर मी सांगतो तुम्हाला काय काय घ्यायचं आहे ते. त्याप्रमाणे फवारण्या घ्या. आज जरा वातावरण पण क्लिअर झालेलं आहे. बघा हळदीमध्ये किती फरक दिसतोय. ह्या माझ्या गेल्या वर्षीच्या फवारण्या आहेत. गेल्या वर्षीच्या फवारण्या आता तुम्हाला मी नंतर माझा गेल्या वर्षीचा हळदीचा व्हिडिओ दाखवतो. फार सुरेख, सुंदर, हिरवीगार, पानं स्वच्छ. हे बघा आता इथं थोडंसं आपण सूर्यफूल लावले असं कडेने. बघा ते पण कसं निकोप आहे, किती सुंदर दिसते बघा. बघा मित्रांनो, तुम्हाला ह्या माझ्या फवारण्या कशा वाटल्या? काळजीपूर्वक घ्या. प्रत्येक पानं आलटून पालटून बघा, निरीक्षण करा, कारण आपलं पीक हे फार महत्वाचं आहे आणि जास्तीत जास्त उत्पादन काढायचा प्रयत्न करा. ओके, थँक्यू मित्रांनो.